पण ज्यावेळेस मी गेल्या भरतीमध्ये ग्राउंडला राहिले होते त्यावेळेस मी खूप घुसले होते. मला द्यायची नव्हती भरती. माझ्या घरचे सगळे म्हणत होते की लग्न करून टाकू. पण एक त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी माझे सर होते कसले सर मला एक क्षण आठवत होतो अजून पण. सर मला म्हणले की त्याच्यातून कुठं नको बाहेर, तू इथेच बस आणि अभ्यास कर. मग पूर्ण दिवस मी रडून काढला आणि सरने मला त्या पेलीने तिथे बसवलं. आजपर्यंत मी त्यांनी जे बसवलं म्हणून मी अभ्यास तर निकिताच्या यशाबद्दल आधी आपण सगळेजण जोरदार टाळ्या वाजून तिचं अभिनंदन करूया. निकिताचे आईबाबा पण आज आलेले आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निकिताचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना माहिती आहे निकिताचा बेटा म्हणजे तिचा आयुष्याचा जोडीदार प्रताप पवार पण इथं आलेले आहेत. या निकिताच्या सगळ्या जिव्हाळ्याच्या लोकांचे आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. आता आपली अभ्यासिका ही आमच्या एका कुटुंबासारखी असते. कायम पूर्ण सकाळी 6 पासून 12 पर्यंत तिचा अभ्यास करत असतात आणि सगळेजण एकमेकांच्या यशामध्ये आनंदाने सहभागी होत असतात. मगाशी मी तिच्या आईबाबांशी बोलताना असं म्हणलो की अभ्यासिका सुरू 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये अनेक जण यशस्वी झाले, अनेक जण इथून निघून गेले. त्यातले काही जण पक्के लक्षात राहतात. कारण हुशार खूप लोक असतात, पण संस्कारी, सुशील वागणं, नम्रतेने सगळ्यांशी बोलणं, अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कायम लक्षात राहतात. आपली निकिता त्याच्यापैकीच एक होती. निकिताने खूप परिश्रम घेतले, खूप कष्ट केले. तिला यशाला थोडी वाट बघावी लागली, पण त्यानंतर तिने ते जिद्दीने यश खेचून आणलंय. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे आपल्या इथे यशस्वी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं यश इथं आपण ज्यावेळी बोलवतो त्यावेळी त्यांचं कौतुक तर करायचं असतं, पण त्यांच्याबरोबर आपणही प्रयत्न करून त्यांच्यासारखंच यश आपण मिळवू शकतो हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये यावा याच्यासाठी पण आपण हा समारंभ करत असतो. संस्थेच्या वतीने तिचा सत्कार समारंभानंतर होईल, पण आज आपण अभ्यासिका, तिचे सगळे मित्रमंडळी, संचालक यांच्या वतीने आज आपण तिचा सत्कार करूया. आणि तिच्या आधी तिच्या यशामध्ये ज्यांचा सर्वात मोलाचा वाटा आहे अशा तिच्या आईबाबांचा आपण सत्कार करूया. मी संस्थेचे संचालक ललित गोरे आहेत, त्यांना विनंती करतो की निकेताच्या बाबांचा त्यांनी शिल्पांवर सत्कार करावा. आज आवर्जून निकेताचे आईबाबा आणि सगळेजण आले. त्यामध्ये आपल्याला सपोर्टला असतं. आता त्यांनी सांगितलं दिलीप आहे, आता यांनी तिनं मदत केली, पण तरी तो थोडा नाराज आहे कारण 1 वर्ष त्यामुळे त्यांचं एकत्र लाभलेलं आहे. त्यामुळे त्यांनी कौतुक केले तरी सुद्धा त्याला थोडी शिक्षा हवी त्याची. आपण सगळेजण त्यांच्या भावी सहजीवनाला सुद्धा शुभेच्छा देऊया. आपले संचालक सागरबाई पण आलेले आहेत. आपल्या संस्थेतर्फे पुन्हा एकदा मी निकिताचं मनापासून अभिनंदन करतो. तिला तिच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तिच्या परिवारातले सगळेजण इथं आले त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. तुम्ही सगळेजण इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपला. धन्यवाद.